ज्यांनी कर थकवलाय अशा लोकांच्या घरासमोर आणि कार्यालयांसमोर बँड वाजवण्याची शक्कल पुणे पालिकेने लढवली आहे। मात्र या मोहिमेमध्ये सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि बड्या धेंड्यांना वेगळा न्याय होत असल्याचा आरोप सुद्धा होतोय। पाहूयात त्याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। बँडचा हा दणदणाट पाहून हे कुणाचं लग्न आहे किंवा हळदीचा कार्यक्रम असं तुम्हाला वाटत असेल तर मंडळी जरा थांबा। हे कुठलंही लग्न नाहीये तर पुणे महापालिकेने कर वसुलीसाठी लढवलेली शक्कल आहे। कर वसुलीसाठी बँड बाजा जोरात। पुणे महानगरपालिकेची अनोखी शक्कल। मोहिमेतून बड्या धेंडांना वगळल्याचा मनसेचा आरोप। मिळकत कराची थकबाकी असलेल्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर बँड वाजवण्याची मोहीम पुणे महानगरपालिकेने राबवली आहे। त्यातून मोठी कर वसुली झाल्याचा दावा करण्यात येतोय। बँड वाजवत कराची वसुली। आतापर्यंत पुणे मनपाने 2000 कोटींची कर वसुली केली। 54 दिवसात 825 ठिकाणी बँड वाजवून 186 कोटी 54 लाख 82 हजारांची वसुली केली। बँड पथकाने कराच्या वसुलीसाठी 150 मिळकतींना टाळे ठोकले। पुणे मनपाने एकूण 2005 कोटी 53 लाख रुपये मिळकत कर जमा केलाय। पुणे महापालिकेने कर वसुलीसाठी बँड वाजवण्याची मोहीम सुरू केली असली तरी यात बड्या शिक्षण संस्था आणि बड्या नेत्यांना सूट दिल्याचा आरोप मनसेने केलाय। बँड बाजा बरात त्यांच्या दरवाजात नेऊन त्यांना घाबरवून वसुल्या करताना दिसत आहेत। मग हीच वसुली बड्या धेंड्यांकडनं महानगरपालिका का वसूल करू शकत नाही? एक शैक्षणिक संस्था ज्याच्या एका आस्थापनेवरती 48 कोटी रुपयांची थकबाकी आहे ती त्यांना मिळवता येत नाही आणि असं असताना लहान लहान व्यापाऱ्यांना मात्र त्रास देत आहेत। सर्वात मोठी थकबाकी 18 कोटी 44 लाख 37 हजार 585 रुपयांची तर सर्वात कमी थकबाकी ही 1 कोटी 36 लाख 73 हजार 120 रुपये आहे। त्याचबरोबर मिळकत कर थकीत असलेल्या शासकीय संस्थांची यादीही महापालिकेने जाहीर केली आहे। मात्र मनसेकडून केले जाणारे आरोप पुणे महानगरपालिकेने फेटाळून लावले आहेत। आम्ही सर्व थकबाकीदारांकडून कर वसूल करत आहोत, त्यात कोणताही दुजाभाव करत नसल्याचं पुणे महानगरपालिकेने म्हटलंय। बिनबुडाचे आरोप करून याच्यामध्ये काही उपयोग नाहीये। शेवटी आरोप करताना कसं उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचा कार्यक्रम असतो आणि असं मला वाटतं करू नये आपण, कारण हा शासनाचा जमा होणारा कर हा नागरिकांच्याच अनुषंगाने शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी हा कारणी लागतो। मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे, पण हा कर गोळा करताना सर्वसामान्यांना जो न्याय लावला जातो तोच न्याय बड्या लोकांना लावण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।